गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातलं समाज जीवन गढूळ झालेलं आहे. आरक्षणाच्या निमित्तानं दोन समाज एकमेकांकडे संशयानं पाहू लागलेले आहेत. एक विद्वेषाचं वातावरण तयार होताना आपल्याला दिसतंय. आता विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळं या परिस्थितीचा फायदा राजकारणी घेत नसतील तरच नवल. आता हे जे वातावरण तयार झालेलं आहे, म्हणजे गरजवंतांना आरक्षण मिळेल न मिळेल ते सरकार, कोर्ट ठरवेल. पण एकमेकांमध्ये असलेली एकीची जी भावना आहे, ती भावना आता बेकीच्या भावनेमध्ये रूपांतरित होऊ लागलेली आहे आणि ही सगळ्यात चिंताजनक अशी गोष्ट मला वाटते आहे. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातून सर्व संतांच्या आणि देहू आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडं निघालेल्या आहेत आणि याचबद्दल मला आपल्याशी संवाद साधावा असं वाटतं आहे. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. या ज्या पालख्या पुण्यामध्ये आलेल्या आहेत त्यानिमित्तानं मला असं सांगावं वाटतंय की ही जी पालख्यांची परंपरा आहे, ही जी संतांची परंपरा आहे, या संतांनी आपल्याला घडवलं, आपल्याला जगायला शिकवलं आणि महत्त्वाचं म्हणजे बंधुभावानं प्रेमानं त्यांनी आपल्याला जगायला शिकवलं. आणि त्यांनी आपल्या साहित्यामधून समतेचा, एकतेचा, बंधुभावाचा संदेश दिला. एकमेकांमध्ये प्रेमाने राहा असा आपल्या साहित्यातून, आपल्या अभंगामधून त्यांनी संदेश दिला. जो उपेक्षित आहे, वंचित आहे, अशा घटकांना सोबत घ्या, त्याला न्याय द्या असा संदेश सर्व संतांनी आपल्याला दिलेला आहे. आणि मला असं वाटतं या पालख्या ज्या पंढरपूरला निघाल्यात त्याच्यामध्ये सर्व संतांच्या, म्हणजे सर्व जाती धर्माच्या संत, सर्व जातींचे संत, सर्व जातींचे वारकरी, धर्मांचे वारकरी एकत्र चालतायत आणि आपल्या महाराष्ट्राला ही एकोप्याची परंपरा थोडी थिडकी नाही तर तब्बल 700 वर्षांहूनही अधिक आहे. आता हा जो संतांनी आपल्याला सांगितलेला जो संदेश आहे, तो संदेश असा आहे बघा की सर्व जातींमधून संत घडले. म्हणजे 13व्या शतकामध्ये संत नामदेवांनी आणि संत ज्ञानदेवांनी एकत्र येत या समाजाची गरज ओळखली आणि परकीय सत्तेचं आक्रमण असताना किंवा अन्य कुठल्याही कारणाने समाजामध्ये दुही माजू नये आणि त्याचा फायदा इतर कोणी घेऊ नये याच्यासाठी म्हणून संत नामदेव आणि संत ज्ञानदेव एकत्र आले आणि त्यांनी विविध जातींमधून संत तयार केले. म्हणजे तुम्ही बघा की विविध जाती किंवा विविध धर्म आपल्याला माहिती आहे. आता काही लोक असंही करतात खरं तर की संतांना, ज्या जातीचे संत आहे त्या जातीच्या संतांना म्हणजे आपापल्या जातींमध्ये वाटून घेण्याचं काम करतात किंवा त्याच्यावर दावा सांगतात. पण खरं सांगतो, संत हे कोण्याही एका जातीचे नव्हते. संतांची जात एकच आणि ती म्हणजे मानवजात. आणि त्यांचा संदेश हाच की मानवता आणि बंधुभाव जपा, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही वर्णाचा असो. संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलं, या रे लहान थोर, याती भलती नारी नर. आणि म्हणजे सगळ्या वर्णाचे, सगळ्या जातीचे लोक त्यांनी एकत्र यावं आणि हा जो महाराष्ट्राचा एकोपा आहे तो टिकवावा, बंधुभाव टिकवावा असा संदेश त्यांनी दिला. खरं तर जेव्हा ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, असा संत बहिणाबाईंनी एक अभंग लिहिलेला आहे. म्हणजे 13व्या शतकामध्ये संत ज्ञानदेवांनी या वारकरी पंथाचा पाया घातला आणि तो पाया त्यांनी असा घातला की त्यांनी तो ज्ञानेश्वरी हा प्रमाण ग्रंथ लिहून तो पाया घातला. वारकरी संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. आणि या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान सांगितलं होतं, हेच तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्राकृतात अर्थात मराठीत सांगितलं. आणि असं होतं की वेदांमध्ये 3 वर्णांना अधिकार होते, पण शूद्र हा जो वर्ण आहे हा त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता. म्हणजे ज्ञान ग्रहणाचा अधिकार नव्हता, ज्ञान देण्याचा अधिकार नव्हता आणि इतर अनेक प्रकारचे अधिकार नव्हते. एक प्रकारे त्यांनी शूद्रांना बंधनामध्ये टाकलेलं होतं. आणि श्रीकृष्णाने जे सांगितलं त्या गीतेमध्ये स्त्री आणि शूद्रांनाही अधिकार द्यायला श्रीकृष्णाने सांगितले. आणि हीच बाब संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत अधोरेखित केली. आणि ज्ञानेश्वरीत मधली ही जी बाब आहे, हा जो विचार आहे, हाच विचार
सर्व संतांनी पुढे नेला. मग तो त्यांच्या साहित्यातून असेल किंवा तो त्यांच्या रोजच्या वागण्यातून असेल. म्हणजे बहिणाबाई त्याच अभंगात पुढे असं म्हणतात की जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. म्हणजे पैठणचे जे संत एकनाथ महाराज आहे त्यांनी जो भगवद्गीतेतला विचार आहे, जो श्रीकृष्णाने सांगितलेला जो विचार आहे, त्यांच्या उद्धव नावाच्या एका सहकार्याला त्यांनी जो विचार सांगितला त्याला भागवत असं म्हणतात. मग भगवद्गीतेतलाच विचार भागवतात पुढे जातो आणि हे वंचितांना त्याचे अधिकार त्यांचे मिळायला पाहिजेत, त्यांना आपल्या बरोबरीने घेतलं पाहिजे. हाच अर्थ, हाच विचार संत एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतामधून सांगितला, जो पहिल्यांदा श्रीकृष्णाने सांगितलेला होता. आणि त्याच्याही पुढे संत एकनाथ महाराज गेले. त्यांनी अगदी त्या काळात जेव्हा अस्पृश्य, तथाकथित अस्पृश्य काही लोकांना समजलं जात होतं, तर त्या अस्पृश्यांना आपल्या घरात जेवायला घालणं, त्या अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन स्वतः जेवण करणं, एखाद्या हरिजनाचं मूल वाळवंटात उचलून घेऊन ते त्याच्या घरी पोहोचवणं, म्हणजे बघा त्या काळातला जातीभेद एवढा घट्ट होता. अशा काळात सुद्धा संत एकनाथ या गोष्टी करतात. असे हे नाथबाबा, त्यांचं जे साहित्य आहे त्यांनी मुळात जे संत ज्ञानदेवांनी सुद्धा प्राकृतामध्ये किंवा मराठीमध्ये सगळं जे ज्ञान आहे भगवद्गीतेतलं जीवनाचे तत्वज्ञान आहे ते सांगितलं. याचं कारण इथल्या बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. त्यामुळं ते जे ज्ञान आहे ते त्यांच्यापासून कोसो दूर होतं आणि म्हणून त्यांनी त्यांना समजणाऱ्या अशा मराठी भाषेत ते ज्ञान सांगितलं. पुढे जाऊन पावलावर पाऊल ठेवून संत एकनाथांनी तेच केलं. त्यांनी असं म्हटलं की त्यावेळी ज्ञान देण्याची जी भाषा होती ती संस्कृत भाषा होती आणि ती देवाने निर्माण केली अशी वदंता होती. तर संत एकनाथ महाराज असं म्हणाले, संस्कृत जर देवे केली तर प्राकृत काय चोरापासून आणेल. म्हणजे असा प्रश्न ते विचारतायत आणि बहुजन समाजाला त्यांना समजेल अशा भाषेमध्ये मराठीतून ते तत्वज्ञान सांगतात. एवढंच नाही तर आपली कीर्तनं, आपली प्रवचनं हे सगळं ते मराठीमधून सांगतात. मग त्यांची जी भारुडं आहेत ही भारुडं बहुजन समाजातल्या सगळ्या जाती जमातींमध्ये ज्या रूढी परंपरा आहेत, संस्कृती आहे, त्या सगळ्यांमधल्या उपमा वापरून, रूपक वापरून भारुड हा प्रकार संत एकनाथ महाराजांनी रूढ केला आणि त्याद्वारे त्यांनी सर्व उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे जे पूर्वसुरी होते, त्यांचे पूर्वसुरी म्हणजे संत नामदेव महाराज. संत नामदेव महाराजांनी तर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या संत चोखामेळ्याला सोबत घेतलं. संत चोखामेळ्याच्या कुटुंबाला त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं, स्वतःच्या कुटुंबाला त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं. म्हणजे त्यांच्या कुटुंबातले सगळे सदस्य हे अभंग लिहित होते. त्यांचे अभंग आपल्याकडे अजूनही उपलब्ध आहेत. जिला दासी असं संबोधलं जायचं ती दासी जनी ती त्यांच्या सोबत होती आणि तिला तर त्यांनी फडमालकाचा अधिकार दिला होता. आपण स्वतः जेव्हा नामदेव उत्तरेत गेले तेव्हा वारकरी संप्रदायाच्या विचारांची धुरा जनाबाईंवर त्यांनी सोपवली होती. एवढंच नव्हे, गणिका जी होती मंगळवेढ्याची, या गणिकेच्या पोटी कान्होपात्रा नावाची जी महिला संत जन्माला आली, त्या गणिकेच्या पोटच्या मुलीला सुद्धा त्यांनी वारकरी संप्रदायात सामावून घेतलं. आणि जेव्हा उत्तरेत गेले तेव्हा उत्तरेत सुद्धा विविध जाती जमातींमधले, म्हणजे भालचंद्र नेमाड्यांनी असं म्हटलंय की विविध जाती जमातीतले 28 संत नामदेवांनी घडवले. मग त्यांची जात बघितली नाही, पात बघितला नाही, त्यांचा अधिकार बघितला नाही, त्यांना ज्ञानाची कवाडं उघडून दिली. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी अशी प्रतिज्ञा करून ते देशभर त्यांनी भ्रमण केलं आणि लोकांना ज्ञानदान द्यायचं काम केलं, शहाणं करायचं काम केलं, अधिकार द्यायचं काम केलं. मग त्यांच्याच विचारातून शीख धर्माचा पाया घातला गेला. त्यांच्याच विचारातून संत कबीर पुढं निर्माण झाले. त्यांच्याच विचारातून संत मीराबाई असोत किंवा नरसिंह मेहता हे उत्तरेतले संत घडले आणि त्यांनी आपल्या विचारांनी, आपल्या साहित्याने या भारतभरामध्ये मोठी क्रांती निर्माण केली आणि उपेक्षितांना त्यांनी अधिकार दिला आणि हे राष्ट्र एकोप्यानं बंधुभावानं राहावं म्हणून प्रयत्न केला. आणि या सगळ्यावर, या सगळं संत साहित्यावर तुका झालासे कळस असं संत बहिणाबाई म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी या सगळ्यावर कळस चढवला. त्यांचे 14 जे टाळकरी होते ते सगळ्या जाती जमातींमधले टाळकरी होते आणि या टाळकऱ्यांना सोबत घेऊन ते कीर्तन करत असत, प्रवचन करत असत, भजन करत असत, साहित्य निर्मिती करत असत आणि हे टाळकरी त्यांचे अभंग लिहून घेत असत. म्हणजे बघा, या सगळ्या जाती जमातींमधून संत घडवण्याचं काम
मोठं काम या सगळ्या संतांनी केलं आणि संत तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला. बघा, आताचं जे वातावरण आहे हे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अत्यंत विद्वेषाचं, विखाराचं, एकमेकांविषयीचं द्वेषाचं वातावरण पाहायला मिळतंय. आणि या द्वेषावर उतारा म्हणजे पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणं, संतांच्या पालख्यांसोबत जे वारकरी चालत आहेत त्यांच्या सोबत चालत राहणं आणि आपणच आपल्या मनाला विचार करणं की हे जे चाललंय, हे जे वातावरण आहे, हे जे बेकीचं राजकारण आहे, हे बरोबर आहे का? तर संतांनी सांगितल्यानुसार हे बेकीचं राजकारण अगदी बरोबर नाही. आपण एकोप्यानं राहावं हा संदेश संतांनी दिलेला आहे. आपापले अधिकार, हक्क जरूर मागावेत, पण एकमेकांविषयी द्वेष वाढेल असं आपण करू नये. मग तो द्वेष आपल्या वागण्यातून असेल किंवा हल्लीच्या सोशल मीडियामधून असेल. हा द्वेष पसरण्यासाठी आपला हातभार लागू नये याची काळजी आपण घ्यावी. बघा, वारकरी वाटेने जाताना ज्ञानबा तुकाराम हा जयघोष करतात, हा गजर करतात. ज्ञानबा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम म्हणजे संत तुकाराम महाराज. मी मगाशी जो बहिणाबाईंचा अभंग सांगितला त्या अभंगामध्ये या दोन नावांमध्ये सर्व संतांचा उल्लेख झाला असं वारकरी मानतात. विनोबा भावे असं म्हणाले होते की हा मध्यम पदलोपी समास आहे. म्हणजे ज्ञानबा तुकाराम ही दोन नावं उच्चारली की पाया आणि कळस त्याच्यामध्ये सर्व संत आले आणि ते सर्व जातींमधले संत आहेत. त्याच्यामुळं हा जो एकोपा आहे, बघा, हा एकोपा टिकवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न म्हणून मी ज्ञानबा तुकाराम नावाचं एक वार्षिक आम्ही संत साहित्यावरचं प्रसिद्ध करतो आणि त्याच्यातूनही हाच विचार सांगतो. पंढरीच्या वाटेवर वारकरी जो सुमारे 700 वर्ष ज्ञानबा तुकाराम हा जो गजर करतायत ना, तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्राच्या आणि इथल्या समाजाच्या ऐक्याचा महामंत्र आहे. आणि तो जोपर्यंत पंढरीच्या वाटेवर घुमतो आहे तोपर्यंत कोणालाही या समाजामध्ये फूट पाडता येणार नाही, कोणालाही या समाजामध्ये बेकी निर्माण करता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संयुक्त महाराष्ट्राचे शाहीर अण्णाभाऊ साठे त्यांनी माझी मैना गावाकडे राहिली नावाची एक लावणी लिहिली होती. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की चीड बेकीची, गरज एकीची. आणि हा महाराष्ट्र जर, हा समाज जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर ही बेकी दूर करून एकीनं, एकोप्यानं इथं राहायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ज्ञानबा तुकाराम या गजरामध्ये आपणही सहभागी व्हायला पाहिजे आणि ते आपण सहभागी व्हावं अशी विनंती मी आपणाला या निमित्ताने करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.